नमस्कार, मी शिवालिका. कृषी समृद्धी टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या विशेष चर्चेत मित्रांनो, डिजिटल चोरीची संकल्पना आपल्याला माहितीच आहे. साधा व्हॉट्सअप नंबरनी आणि OTPनी आपल्या अकाउंटमधून पैसे असे गायब होतात. पण विजेच्या मार्फत लाखांचा नाही, करोडोचा नाही, अरबोचा घोटाळा होऊ शकतो. कधी विचार केलाय का? जर नाही केलाय तर आजची चर्चा तुमच्यासाठी आहे. आज आपण वीज बिलावर चर्चा करणार आहोत की वीज बिलामार्फत कसे अरबोंचा घोटाळा झालेला आहे आणि लोकांचे अरब रुपये हे त्यांच्या खिशातून निघून गेले आहे. आणि आजच्या विशेष चर्चेत आपल्यासोबत अतिथी म्हणून उपस्थित आहेत प्रवीणजी राऊत सर. नमस्कार सर. सर नागपूर सुधार समिती मेट्रोचे केंद्रीय अध्यक्ष आहेत, तसेच प्रधान समन्वयक आहेत नागपूर नागरिक समन्वयक समितीचे. आणि सोबतच आपल्यासोबत आहेत प्रभाकर नवखरे सर, जे नागरिक जनकल्याण समस्या निवारण समितीचे अध्यक्ष आहेत. तर सर, आपल्या सर्वांचं स्वागत कृषी समृद्धी टीव्ही कडनं आजच्या चर्चेत. तर सगळ्यात पहिला मला प्रश्न आपल्याला विचारायला आवडेल की वीजच्या मार्फत करोडोंचा घोटाळा कसा? संविधानाने नागरिकाला मूलभूत अधिकार दिलेले आहे आणि त्या मूलभूत अधिकाराच्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायतपासनं, महानगरपालिकेपासनं, राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत ही सगळी व्यवस्था निर्माण केल्या गेलेली आहे. तर राज्य सरकारच्या अंतर्गत येणारा वीज हा विषय, वीज, पाणी, आरोग्य और शिक्षा ये नहीं है भिक्षा, पूरा करो सरकार नहीं तो जनता देगी शिक्षा. तर तुमच्या माहितीसाठी 2-4-5 वर्षापासून एका इलेक्ट्रिक कंपनीला हा ठेका देण्यात आला होता डिस्ट्रीब्युशन आणि बिलिंगचा. तर नागपुरात 4-5 विभाग आहेत, त्यापैकी 3 विभागाचं काम त्या SNDL स्पॅन्को नामक त्या कंपनीला देण्यात आलं. आणि त्या कंपनीनी ज्या पद्धतीने त्यांची कार्यप्रणाली होती, ज्या पद्धतीने त्यांनी कार्यप्रणाली राबवली, तर तुमच्या माहितीसाठी जसं कुठलाही जर डिपार्टमेंट किंवा विभाग असेल तर त्यावर वॉच करणारं एक त्रयस्थ एक मॅनेजमेंट सिस्टम असतं. जसं आयोग असतं, जसं महिलांवर अन्याय अत्याचार झाला तर महिला आयोग, बाल कल्याण बाल आयोग है ना, पोलिसांसंदर्भात तक्रार असेल तर पोलीस तक्रार आयोग. या पद्धतीने इलेक्ट्रिकच्या ज्या काही फॉर्मॅलिटी गव्हर्नमेंट असो किंवा गव्हर्नमेंट मशिनरी करते त्याच्यावर सुपरविजन करण्यासाठी एक महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग आहे आणि एक राष्ट्रीय पातळीवरचा सुद्धा आयोग आहे. तर त्यांनी त्या संदर्भात काही कायदे आहे, काही डायरेक्शन्स दिलेले आहे. त्या डायरेक्शनचं कुठेही पालन न करता मागे जी एक SNDL म्हणून कंपनी आली होती, अर्ध्या रात्री तिनं पोबारा केला. तर त्या कंपनीला 180 करोड सुद्धा गव्हर्नमेंट तर्फे देण्यात आले. तर ती कंपनीची जी सुरुवात आहे तीच गैरकायदेशीर राहिली. त्यांनी शासनाला म्हणजे जनतेला ज्या ज्या सुविधा, मूलभूत सुविधा पूर्तता करायला पाहिजे त्या पूर्णपणे दुर्लक्षित केल्या. आणि दुर्लक्षित केल्यानंतर त्यांना आमच्या नागपूर शहर सुधार समितीतर्फे नागरिकांतर्फे 10,000 तक्रारी या संदर्भात शासनाकडे करण्यात आलेल्या होत्या. तर या तक्रारीकडे संपूर्ण त्यांनी डोळे झाक केलं. पण तुम्ही म्हणाल त्या कोणत्या कोणत्या पद्धतीच्या त्या तक्रारी होत्या किंवा कोणते लॉज आणि रूल्स अँड रेग्युलेशन होते, तर मला सांगा. जसं इलेक्ट्रिक पूर्तता करताना त्यांनी ज्या ज्या नियमाचं, कायद्याचं पालन करायला पाहिजे, तर जसं सगळ्यात महत्वाचा यातला घटक आहे मीटर, इलेक्ट्रिक मीटर. तर यांनी जे मीटर वगैरे जे विकत घेतले ते गैरकायदेशीर घेतले. त्या मीटर संदर्भात जेव्हा आम्ही चौकशी केली, आम्ही त्या मीटरचं ओके टेस्टिंग रिपोर्ट मागितला, तर एकाही मीटरचं त्यांनी ओके टेस्टिंग रिपोर्ट दिलेला नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ ते तांत्रिक दृष्ट्या ते मीटर सक्षम नाही, म्हणजेच गैरकायदेशीर आहे. ते ज्या मीटरच्या माध्यमातून नागरिकाकडनं करोडो अरबो रुपयाची तुम्ही वसुली करणार, जर ते मीटरच चुकीचं असेल तर त्यातनं बिलिंग होणारं ते अर्थात चुकीचंच असेल. दुसरी गोष्ट, आता जसं इलेक्ट्रिक ठेकेदार कंपनीला, ती SNDL असो की मुंबईत रिलायन्स असो की आणखी आता अदानी असो, तर या ठेकेदार कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देताना MERCचे 2 इलेक्ट्रिक कायदा नियमन 2003 हा कायदा आहे, त्या कायद्याच्या अंतर्गत यांना काम करायचं आहे. पण नागपुरात जे आम्ही पाहिलं तर शीतावरून भाताची परीक्षा, ज्या पद्धतीने नागपुरातल्या नागरिकांची लूटमार झाली, या कंपनीनी कुठलंही मीटरचा अनुबंध नाही. लोकांकडे धाड टाकायसाठी, लोकांकडल्या चोरी पकडण्याच्या निमित्ताने जे काही या SNDL स्पॅन्को नामक कंपनीने प्रकार केले, तर या प्रकारात सुद्धा जसं 7च्या आधी कोणत्याही घरी तुम्ही धाड टाकू शकत नाही, असं असताना 7च्या आधी नाही 6च्या आधी सुद्धा लोकांच्या घरी जाऊन काही लोकांनी
गैरकायदेशीर बिलासाठी आपापल्या महिलांचे मंगळसूत्र सुद्धा गहाण टाकून यांच्याकडे पैसे भरले. आणि यांची धाड जी पद्धत असायची, तर धाड जसं आता पोलीस स्टेशन मधनं कोणताही पोलीस अधिकारी जर कुठे काही कारवाईसाठी गेला, इन्स्पेक्शनसाठी गेला, धाड टाकायसाठी गेला, अटक करायसाठी गेला, तर तो एंट्री करतो. तर या एसएनडीएल कंपनीच्या एंट्री बुकवर कुठेही एंट्री नाही की हे कर्मचारी इन्स्पेक्शन कमिटीचे किंवा व्हिजिलन्स कमिटीचे हे धाड टाकायला चालले किंवा ही चोरी पकडायला चालले, अशी कुठलीही एंट्री नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ पाणी अडवा पाणी जिरवा योजना तिथे आहे. मग यांनी धाड टाकण्याच्या वेळेस अनेक गैरप्रकार केले, त्यांची एंट्रीच नाही. कोण जाणार, कोण अधिकारी जाणार. त्यानंतर हे अधिकारी जेव्हा इन्स्पेक्शन किंवा धाड टाकायसाठी जायची प्रक्रिया असते, त्यात MSEDCL महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी असणं, विटनेस असणं जरुरी आहे. ते कुठेच त्याचा पत्ता नाही. म्हणजे इन्स्पेक्शन पासनं तर धाड टाकण्यापासनं तर मीटर पासनं आणि गैरकायदेशीर मीटर, म्हणजे जे मीटर तांत्रिक दृष्ट्या चुकीचं आहे, गैरकायदेशीर आहे, डुप्लिकेट आहे, त्या मीटरनी जे बिल आलं त्या बिलासाठी वसुलीसाठी पोलिसांच्या धमक्या, या अधिकाऱ्यांच्या धमक्या, बिल भरो नाही तो जेल में, बिल भरो नाही तो गुन्हे दाखल करेंगे. तर अशा पद्धतीचं ब्लॅकमेलिंग करून, म्हणजे आज आम्ही नागपूर शहर सुधार समितीतर्फे 121 तक्रारी मागे सगळ्या लोकांच्या हा उहापोह झाला आणि लोकांनाही लक्षात आलं की या पद्धतीची लुटमार सुरू आहे. त्यानंतर लुटमार सुरू असताना तुमच्या माहितीसाठी यशोधरा पोलीस स्टेशनला त्या परिसराच्या झोपडपट्टीमध्ये या कंपनीने 50-50-100 बाउन्सर्स आणले होते. बाउन्सर कसे? तर त्यांच्यासोबत अग्निशस्त्र सुद्धा होतं. म्हणजे सांगा, या देशाचा मालक हा नागरिक, त्या नागरिकाची मूलभूत सुविधा सेवा पूर्तता करण्याचा कार्यक्रम, कर्तव्य हे सरकारचं. म्हणजे त्यात सगळे आले, नगरसेवकापासून लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री पर्यंत सगळे आले. आणि असं असताना नागरिक म्हणजे या देशाचा मालक, गैरकायदेशीर त्याला बिल पाठवायचं. गैरकायदेशीर बिल जर त्यांनी भरलं नाही, त्यांनी जर मीटरचं कॅलिब्रेशन सर्टिफिकेट किंवा ओके टेस्टिंग रिपोर्ट मागितला, तो द्यायचा नाही. कोणत्या नियमानुसार तुम्ही बिलिंग करताय ते त्याला सांगायचं नाही. आणि बिल भरा, अन्यथा तुमच्यावर आम्ही क्रिमिनल ऍक्शन घेऊ, तुम्हाला जेलमध्ये टाकू, हे तर आहेच. पण या व्यतिरिक्त बॉम्बसर आणून, म्हणजे मोठे मोठे गोले शोलेवाले बॉडी बिल्डर्स आणून, अग्निशस्त्र म्हणजे रिव्हॉल्वर ठेवून अवैध वसुली करण्याचा यांनी प्रकार केला. त्या संदर्भात आपण यशोधरा पोलीस स्टेशनला 120 लोकांच्या स्वाक्षरीनिशी तक्रार टाकलेली आहे. त्याची माहिती तत्कालीन कमिशनर जे कोणी होते त्यांना सुद्धा देण्यात आली. बट नो ऍक्शन हॅज बीन टेकन. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ म्हणजे असा का की कोणत्याही तुम्ही ठेकेदाराला, म्हणजे उद्योगपतीला कोणत्याही तुम्ही ठेका द्यायचा आणि त्यांनी जनतेची पाणी लावून त्यांनी जनतेची भादरायची आणि जनतेने कुठेही आवाज उचलायचा नाही. जनतेने पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलीसवाले म्हणतात की अरे हा तर MSCBचा विषय आहे, आणि पोलीस म्हणतात तसं ते एका दृष्टीने बरोबरही आहे, दुसऱ्या दृष्टीने चूक आहे. जर कोणी क्राईम करत असेल, कोणी गुन्हा जर करत असेल, तर मग गुन्हा करत असेल तर त्या संदर्भात कुठे दाद मागितली पाहिजे? पोलीस स्टेशनला. तर पोलीस स्टेशनला जेव्हा सांगण्यात आलं की हे बघा या पद्धतीने हे 420 करत आहे, फसवणूक करत आहे, ह्या नागरिकांसोबत फसवणूक आहे, फसवणूक संदर्भात आपण पोलीस स्टेशनलाच जायला पाहिजे. कोणी गुंडागर्दी करत आहे, गैरकायदेशीर पद्धतीने वसुलीचं, अग्निशस्त्र वगैरे, हे काय प्रकार? म्हणजे या देशाच्या मालकाच्या सुविधेसाठी नौकर यंत्रणा आम्ही ठेवली आणि तीच नौकर यंत्रणा कुठल्या तरी ठेकेदाराला नागरिकांच्या छातीवर बसून बंदूक दाखवून जर वसुली करत असेल तर हा काय प्रकार आहे? हा काय कायदेशीर प्रकार आहे? हा काय संविधानाने असा प्रकार सांगितलेला आहे का कुठल्याही कंपनीला किंवा राजकीय व्यवस्थेला करायला? तर त्या ठेकेदाराला, SNDL नामक ठेकेदाराला, तो कंपनीचा ऑर्डर दिल्यानंतर, वसुलीचा ऑर्डर, वसुलीची कारवाईचा अधिकार दिल्यानंतर त्या कंपनीने कुठलंही काम व्यवस्थित कायदेशीर केलेलं नाही. आणि हे जेव्हा गैरकायदेशीर कार्य आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ, मग तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असो, पूर्ण विभागाचा नागपूर 6 जिल्ह्याचा विभाग प्रमुख असो, किंवा त्या विभागाचे मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे असो, यांना सुद्धा आम्ही सगळं त्यांच्या कानावर टाकलं. मान्य मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री, मी पुन्हा येणार, हे नागपूरचेच होते, त्यांच्याही कानावर आम्ही टाकलं. काही लोकांनी, एक दीपमाला कैलास कुरील नावाच्या महिलेनी आत्महत्या केली. एक पोरगा जसं इलेक्ट्रिक बिल जास्त आलं म्हणून कट केली लाईन. कट केल्यानंतर तिथेही फॉर्मॅलिटी आहे. कट केल्यानंतर तुम्हाला वायर ते ठेवता येत नाही मोकळे, त्याचा बंदोबस्त तुम्ही करायलाच पाहिजे. उद्या वायरनी जर कुठली दुर्घटना घडली तर हु इज रिस्पॉन्सिबल? तर वायर खुले ठेवल्यामुळे एका कार्यकर्त्याचा मृत्यू सुद्धा झाला.
आम्ही त्याची माहिती काढली, नंतर ती दीपमाला कैलास कुरेल कुठे गेली आम्हाला पताही नाही चालला. तर हे सगळे गंभीर षडयंत्रकारी प्रकार या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या डोळ्याखाली हे सगळे होत असताना महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी म्हणते, आमच्या जो सगळे प्रूफ आहे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणते की मीटर कुठून आले आम्हाला माहित नाही, मीटरची किंमत इतकी इतकी आहे, पण हे मीटर सर्टिफाईड आहे का हे आम्हाला माहित नाही. याचा अर्थ काय? आणि हे आम्ही मंत्री महोदयांच्या, विद्युत मंत्री होते चंद्रशेखरजी बावनकुळे, त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही जर समजा त्या स्पॅन्को नामक SNDL नामक कंपनीवर जर कारवाई होत नसेल, म्हणजेच तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो, तू चोरी कर मी झोपून राहतो, असा तो प्रकार होता. आणि मला सांगा 5.5 लाख मीटर जबरदस्तीने बदलण्यात आले इलेक्ट्रॉनिक मीटर. आधीचे जे मीटर होते महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग म्हणतो की जे फॉल्टी मीटर असेल ते तुम्ही बदलवायचे, चांगल्या मीटरला बदलवण्याचा यांचा अधिकार नसताना जबरदस्तीने, कारण की हे जे नवीन मीटर आहे त्या मीटरमध्ये अनेक फॉल्ट असल्यामुळे डबल वसुली केल्या जाते, डबल बिल येतात. आणि डबल बिल आल्यामुळे यांची ते इन्कमिंग तर तेवढंच राहणार ना, इन्कमिंग तेवढंच, पण आउटगोईंग जे दाखवत आहे म्हणजे आउटगोईंग इन्कमिंग तेवढंच, आउटगोईंग जेवढं नागरिक वापरतात तेवढंच, पण मीटरमध्ये ते डबल टिबल दाखवलं जातं. म्हणजे या कंपनीची डबल टिबल वसुली होते. मग त्या डबल टिबल वसुलीतलं गव्हर्नमेंटला काय देतात किंवा आणखी कोणाला काय देतात हा त्या कंपनीचा प्रश्न. कदाचित या देण्या घेण्या मागेच खरं षडयंत्र, खरं राजकीय तंत्र, लोकांच्या वसुलीचा मंत्र हा लपलेला असावा. आणि म्हणूनच कदाचित त्या कंपनीवर कुठलीही कारवाई नाही. म्हणजे एका साध्या पती पत्नीचं जर भांडण झालं आणि एखाद्याने कानशिलात लावली, नवरा बायकोनी किंवा बायकोनी नवऱ्याला, तर त्याच्या विरोधात कारवाई 504 506 जे काही आहे. आणि इथे बंदूक दाखवून वसुलीचा प्रकार, गुंडे आणून वसुलीचा प्रकार, मीटरद्वारे 420चा प्रकार, गैरकायदेशीर धाड टाकून गैरकायदेशीर इन्स्पेक्शन करून त्याला जबरदस्तीने चुकीच्या बिलासाठी, चुकीचं बिल भरण्यासाठी जबरदस्तीचा प्रकार, हे सारे गैरकायदेशीर प्रकार. तर नागपुरात 5.5 लाख मीटर त्या 3 विभागात, बाकीचे 5 लाख मीटर नागपूर इतर विभागात. तर या डुप्लिकेट मीटरच्या माध्यमातून वसुली हेच एक मोठं षडयंत्र या नागपुरात. आणि मला एक गोष्ट सांगा, जसं माझं जर रेग्युलर, आता तुम्ही सगळीकडे फिरा, लोक अतिशय त्रस्त आहेत या वीज, पाणी, आरोग्य व शिक्षा या प्रकारामुळे. प्रत्येक घरोघरी विजेचं बिल आज जास्त आलेलं आहे. लोकांना टेक्निकल माहिती नाही ना, लोकांना कसं कळेल की आपलं, आणि लोकांना प्रत्येकाला नियम नाही माहीत, कायदा नाही माहीत, कानून नाही माहीत. आणि ज्यांना माहीत आहे ते कायद्याप्रती, कानूनप्रती अप्लिकेशन करा किंवा त्याचा बिमोड करण्यासाठी, कायदेशीर कारवाई करण्यासाठी. जसं मागच्या वेळेस आमच्या स्वतः या घरचं मीटर आमच्या आईच्या तारा गुलाबराव राऊत यांच्या नावावर होतं. आता ते मीटरद्वारे आम्ही मागणी केली की ज्या मीटरच्या रिडिंगनुसार तुम्ही आम्हाला बिल पाठवलं त्या रिडिंगचं डिटेल्स द्या. रिडिंगचं डिटेल्स नाही दिलं. त्यानंतर हे मीटर ओके टेस्टिंग, ओके मीटर होतं, ते व्यवस्थित मीटर होतं, त्याचं अतिशय व्यवस्थित बिल यायचं. तर ते मीटर जबरदस्तीने, म्हणजे षडयंत्र रचून, मी जसा घराच्या बाहेर गेलो तसं चुपचाप आले आणि चोरासारखं ते मीटर कापून, चोरीसारखा तो प्रकार त्यांनी केला, दरोडेखोरीसारखा तो प्रकार केला आणि मीटर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलीस सुद्धा सोबत होते. याचा अर्थ काय? म्हणजेच एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनी, उद्योगपतीला जर तो ठेका मिळाला तर हे शासन, प्रशासन, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, संबंधित मंत्रालय, संबंधित मुख्यमंत्री हे नागरिकांच्या बाजूनी नाही तर त्या उद्योगपतीच्या बाजूनी उभे राहिलेले आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे आम्हाला जीवानी मारायच्या धमक्या. का बरं? आम्ही सत्य जनतेसमोर आणतो म्हणून, आम्ही सत्याचा विरोध करतो म्हणून. आणि जर अशा जर धमक्या कोणी देत असेल, मग तो CM राहो, PM राहो, नाही तर आणखी कोणता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष राहो, आम्ही त्याला गिनणारे मानणारे नव्हे साहेब. हम है पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, नितनेम के, सतप्रेम के, सत्कर्म के, सतधर्म के. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आमचा जन्म झालेला, आम्ही तात्विक वारसा नाव. त्याच्यामुळे जर कोणी राजकीय नेता आणि कोणी उद्योगपती हे जर समजत असेल की आम्ही यांना धमकी दिल्यामुळे हे भिवून जातील वगैरे वगैरे, बिलकुल नाही. लक्षात ठेवावं सगळ्या राजकीय प्रतिनिधींनी की इन्कमिंग आणि आउटगोईंग तुमच्याही हाती नाही. महोदय लक्षात घ्या, निसर्गाचा नियम हा सर्वश्रेष्ठ नियम आहे. हा जमिनीवरचा हा कायदा तर नंतर आहे, त्याच्या आधी निसर्गाचा कायदा आहे. आणि आम्ही त्या कायद्याचं पालन करणारे नैसर्गिक कार्यकर्ते आहोत, साधू संतांचे आम्ही कार्यकर्ते आहोत, त्या तत्वाला जागणारे लोक आहोत. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने तुकारामाला सदेह वैकुंठात पाठवलं त्या पद्धतीने आम्हाला जर कोणी धमक्या देत असेल तर आम्ही मात्र
छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, लक्षात ठेवा. आम्ही त्याच बाबासाहेबांचे आम्ही तात्विक वारसा आहोत. त्यामुळे आम्ही कायद्याला सोडणार नाही आणि जे आरोपी असेल, भ्रष्टाचारी असेल, त्यांनाही आम्ही सोडणार नाही, तेव्हाही नाही आणि आताही नाही. म्हणून या कृषी समृद्धीच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर हा सगळा लुटमारीचा हा जो गोरखधंदा आहे, शीतावरून भाताची परीक्षा मी आधीच सांगितलं, ज्या पद्धतीने इथे हा प्रकार होत आहे त्याच पद्धतीने तो प्रकार मुंबईतही होत आहे, तो प्रकार राज्यात प्रत्येक ठिकाणी होत आहे. फक्त उद्योगपती बदललेला, कॉन्ट्रॅक्टर कंपनी बदललेली, पण यांना वरदहस्त कोणाचं आहे? तर राजकीय नेत्यांचं, राजकीय प्रशासनाचं. आज सरकार बदलली राज्यातली, तर या माध्यमातून आम्ही सुद्धा माननीय नवीन ऊर्जा मंत्री आमचे नितीन राऊत पालकमंत्री आहेत, नागपूरचेच आहेत, तर त्यांना सुद्धा आम्ही विनंती करू इच्छितो की ह्या सगळ्या तक्रारी आम्ही 120 तक्रारी, जेव्हा 10,000 लोकांनी ह्या तक्रारी, जशी आज परिस्थिती आहे तशी 2-4 वर्ष आधी होती, काही विशेष परिस्थिती बदललेली नाही. लॉकडाऊन मध्ये तर इन्कमिंग नसल्यामुळे ह्या इलेक्ट्रिक बिल, पाणी बिल आणि पोरांचं शिक्षण आणि आरोग्य सुविधा, यामुळे प्रत्येक घरी डिस्टर्बन्स निर्माण झालेला आहे. प्रत्येक घरी मानसिक परिस्थिती ढासळलेली आहे. प्रत्येक घरी नवरा बायकोचं, पोरा बापाचं, आई वडिलांचं हे संघर्ष निर्माण झालेला आहे. कशामुळे? आर्थिक परिस्थितीमुळे. तर अशा आर्थिक परिस्थिती बिघडलेल्या अवस्थेत, आर्थिक परिस्थिती खिळखिळी झालेल्या अवस्थेत जर समजा इलेक्ट्रिक कंपनी पुन्हा ऐकरे नाऱ्या, कालचीच कथा आणि कालचा गोंधळ बरा होता, असं जर करत असेल तर म्हणूनच मान्य मुख्यमंत्री, काळजीवाहू मुख्यमंत्री, अतिशय सक्रिय आणि समाधानकारक हे जे मुख्यमंत्री आहेत उद्धवजी ठाकरे, तर यांना आम्ही विनंती करू इच्छितो. मान्य गृहमंत्री नागपूर शहराचे आहे अनिलजी देशमुख, तर गृहमंत्री 420 जर नागरिकांसोबत होत असेल, फसवणूक होत असेल, मग ती कोणत्याही पद्धतीने असो, टेक्निकल पद्धतीने असो, सामाजिक पद्धतीने असो, आर्थिक पद्धतीने असो, मानसिक पद्धतीने असो, जर फसवणूक होत असेल तर तो पोलिसांचा विषय आहे. आणि तो कुठली कंपनी करो किंवा व्यक्ती करो किंवा कोणताही व्यक्ती किंवा कोणताही समूह त्याला समर्थन करो, 420 फसवणुकीचं कुठल्याही पद्धतीने त्याचं समर्थन होऊच शकत नाही. म्हणून माननीय नितीनजी राऊत पालकमंत्री, ऊर्जा मंत्री, विशेषतः महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री आहे आणि नागपूर आहे, तर नागपूरच्या स्थानिक ऊर्जा मंत्र्यांना आम्ही या इंटरव्ह्यू कृषी समृद्धी चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की माननीय नितीनजी राऊत साहेब, तुम्ही जरा आता या विषयाकडे सिरियसली लक्ष द्या. हे जे 10 लाख करोना मीटर, चायना मीटर, डुप्लिकेट का? तर त्यांचं प्रमाणपत्रच नाही, प्रमाणीकरण केलेलं नाही. तांत्रिक काय त्याच्यात घोडचुका केलेल्या आहेत, त्या पूर्वनियोजित षडयंत्रांनी केल्या आहे. कशा केल्या आहे? आमचे प्रभाकरजी नवखरेजी सोबत आहेच, यांच्यावर हमला झाला, मला जीवानी मारायच्या धमक्या. म्हणजे सत्य बाहेर काढायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जीवानी मारण्याचा धमक्या. तर तो काही भाग आम्हाला नवीन नाही, आम्ही पुरून उरू. आम्ही कालही होतो, आजही आहो आणि उद्याही आम्ही राहणार आहे. कारण की आम्ही तत्वाचे पुजारी आहोत, आम्ही तत्वाचे सेवक आहोत आणि या देशाचे मालक आहोत. तर हा डुप्लिकेट मीटर ताबडतोब या ऊर्जा मंत्र्यांनी बदल करायला पाहिजे. कारण की बघा, आधी आपल्याकडे 60-80चा बल्ब असायचा, पिवळा बल्ब असताना तो 60-80 वॅटचा असायचा. आता हे सगळे जे छोटे बल्ब आणि आलेले आहेत, हे 10 LED बल्ब आलेले आहे, हे सगळे 10, 20 वॅटचे. फ्रीज आणि बाकीच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या 2 स्टार, 3 स्टार, ह्या सगळ्या कमी वीज वापर होणाऱ्या सगळ्या वस्तू आहे, ऍडव्हान्स आहे. मग असं असताना वस्तूचा पॉवर, जसा बल्बचा पॉवर कमी झाला, मग अशा अवस्थेत बिल का जास्त येतं? हा सुद्धा एक अतिशय तांत्रिक प्रश्न आहे. मग लोकांना कळतंय की चोरी होते, फसवणूक होते, पण नेमकी कशी होते हे लोकांना समजत नसल्यामुळे, कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मला एक डुप्लिकेट जो मीटर आहे त्याची संकल्पना विचारायला आवडेल. मी प्रभाकर नवखरे, नागरिक जनकल्याण समस्या निवारण समितीचा प्रेसिडेंट. मी डुप्लिकेट मीटर जो तुम्ही विचारलं, डुप्लिकेट मीटर असं आहे की याच्या संदर्भात जो मीटर परचेस केलेले आहे ते परचेस कमसे कम नाही तरी अंदाजन 270 लाखाचे मीटर परचेस केलेले आहे. पण परचेस कशा प्रकारे केलेले आहे यांच्यापाशी काही त्याच्या प्रकारची नसती नाही आहे. काऊन की त्यांनी रायटिंगमध्ये दिलेलं आहे, मला राईट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून मी मागितलेलं आहे, ते त्यांनी बोललेलं आहे की आमच्यापाशी या प्रकारचे काहीच आमच्यापाशी उपलब्ध नाही आहे. मग उपलब्ध नाही आहे तर ते मीटर लोकांच्या घरी का लागत आहे? ज्या मीटरची तुमच्यापाशी टेस्टिंग नाही आहे, काही नाही आहे, और झिरोवर मीटर लावतात का? जसा की आपण कोणती गाडी आपण
सर्व्हिसिंगला दिली तर तिथं मीटर रेटिंग मोजलं जातो का भाई इतक्या रेटिंगवर तुम्ही गाडी सोडली, 2 व्हीलर असो या 4 व्हीलर असो, ते मोजलं जातो. पण यांच्यापाशी काहीच नाही आहे. मीटर आले कंपनीतून या कचऱ्यातून आणले, त्याला घेतलं का लावायचं लोकांच्या घरी, बस झालं, लावले का चालले. अरे भाई त्याच्या बारेमध्ये हे तर द्या, डॉक्युमेंट तर द्या. म्हणजे मीटर कोणाला परचेस केलेलं आहे, त्याचं टेस्टिंग सर्टिफिकेट आहे, त्याला क्वालिफाय कोणा केलेलं आहे, त्याला टेक्निकल ऑडिट कोणा केलेलं आहे, बिगर टेक्निकल ऑडिट ना. आणि लोकांनी डिमांड केल्यावर हे मीटर चेंज केलं जात आहे, डुप्लिकेट मीटर, की ते लोक स्वतःहूनच येऊन जबरदस्ती लावून जातात? नाही, SNDL तर तसंच केलं होतं. त्यांना काय आहे, एक ठेकेदार कंपनी, ठेकेदार अगर काम करल तर त्याला पैसा भेटत, और काम नाही केलं तर त्याला पैसा नाही भेटत. कोणताही ठेकेदार असो, तो राजकाम करनेवाला असो, खोदकाम असो, विहीर खोदणारा असो, या कोणतेही रोडचे काम करण्यावाला असो, जो काम नाही करत त्याला पैसा कोणी देत नाही. गव्हर्नमेंट तो पैसा देतच नाही, तर आम जनता कुठून पैसे देणार आहे? ते ह्यासाठी जे केलेलं आहे ते डुप्लिकेट, त्यांच्यापासून सगळं काही करायला पाहिजे नव्हतं, ते नाही केलेलं आहे. अच्छा सर, मला सांगा की इतक्या कंप्लेंट्स तुम्ही केल्या आतापर्यंत, 2017 पासून इतके केसेस आपण दाखल केले, तर त्याच्यामध्ये काही प्रोग्रेस आलं का? खरंच त्यांनी काही सुधार केला आहे का या व्यवस्थेत? कंपनीनं कोणताच सुधार केलेला नाही आहे, काऊन की त्यांना पैसा कमवायचा आहे, त्यांना आपलेच खिसे भरायचे आहे, जनतेचं नाही आहे. जनता मरत का नाही आहे, त्यांना जनतेसोबत काही लेनदेन नाही आहे. त्यांना एकच आहे की आम्हाला पैसा कुठून येतो, पैशासाठी हे सगळं काही आहे, बाकी कोणतंच काही नाही आहे. तर मग हे का करणार आहे? यांनी त्यांनी तर एक चीज आहे, मन आहे, हाती चले बाजार और कुत्ते भोके हजार. यांनी जनतेला यांनी कुत्रे बनवलेले आहे, हे हाती बनलेले आहे. यांना धडा शिकवासाठी आता यांना रस्त्यावर आणायचंच आहे, काऊन की यांच्यापाशी मीटरच्या संबंधित कोणतेच डॉक्युमेंट नाही आहे. या पावतर की या लोकांना डॉक्युमेंट मागितलं तर जसं समजलं की हा मूर्खच आहे, तर मला चायनाचं सर्टिफिकेट दिलं, चायनाचं टक्के सर्टिफिकेट या लोकांना दिलेलं आहे. यांनी किती म्हणावं, हे मलाच नाही, हे आयुक्ताला पण दिलेलं आहे. हे प्रभाकर रावजी नवखरे, जनकल्याण नागरिक सुधार समितीचे हे अध्यक्ष, आपले पदाधिकारी आहेत समितीचे सुद्धा. आणि यांना हे बघा, हे चायनाचं प्रमाणपत्र दिलेलं आहे. आता मला एक गोष्ट सांगा, आपण भारत देशात राहतो की चायनात राहतो? आपल्या भारत देशातल्या महाराष्ट्र राज्याचा कारभार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आणि विद्युत मंत्रालय महाराष्ट्र शासन करते की चायना करते, हे त्याचं हे प्रूफ आहे. म्हणजे यांनी आपल्या मीटरचं जर प्रमाणपत्र मागितलं तर यांना चायनाचं प्रमाणपत्र देण्यात आलं. हे बघा, म्हणजे जर समजा चायनाच्या ओंजळीने जर समजा हा राज्य महाराष्ट्र राज्य जर पाणी पित असेल तर किती मोठी ही भयानक बाब आहे. याच्यावर काही कार्यवाही नाही केली का? म्हणजे तुम्ही हे नाही, विचारलं नाही मी की हे कशासाठी विचारलं आहे? ते हे गोलमाल उत्तर देतात. मी राईट ऑफ इन्फॉर्मेशन मागितले तर मला भलतंच काही देतात. आपण मागून राहिलो काही तर हे देतं मला अधिक काही. यांनी हे इतकं तर दहशतपणी आहे का यांची पोल खोलून राहिली, काऊन की यांनी करोडो रुपये खाल्लेले आहे, अब्ज रुपये खाल्लेले आहे जनतेचे. मी सरळ म्हणून राहिलो, एक काम करायचं आहे, एक NSCB अगर घ्यायची आहे तर पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. या लोकांना पैसा पाहिजे, पेमेंट तर भेटते, पैसा बी पाहिजे या लोकांना, ठेकेदाराकडून पैसा पाहिजे. नियमाची ताकद लावून ठेवलेली आहे. याने केबल टक्के टाकून राहिले, तो 1.5 फुटावर केबल टाकत आहे, ते बी पैसे खाऊन राहिलेले आहेत. तर ठेकेदार आपलं घर विकून सणा नाही देणार आहे, काऊन की हे गलत काम करवायला लावून राहिले आहे. MHDCL हे रोडवाले बी त्या प्रकारनं होऊन राहिलेले आहे. सगळ्या ठिकाणी पैशाचा खेळ चालू आहे. आम्हाला काही जनतेचं लेनदेन नाही आहे, आम्हाला पैसा पाहिजे. याकरिता हे लोक कोणतीच कारवाई करून नाही राहिले. फक्त एक प्रकारचा आम्हा लोकांना हमलेकरण, मला भर कोर्टामध्ये बी मला दिली. तुम्हाला भीती दाखवायचा हा, भीती का मला तर भर कोर्टामध्ये त्यांच्या लिगल ॲडवायझरनं धमकी दिली होती. मी त्याचीच कोर्टाला मी सांगितलं, तो कोर्टमध्ये तुम्ही कंप्लेंट करा. मी कंप्लेंट करायला साधारणपणे गेलो तर आम्हाला NC देते. यांनी कारवाई नाही होत, NC मॅटर. म्हणजे उद्या जर यांचा जज लोया झाला, उद्या जर समजा हे कोणासाठी लढतायत, नागरिकांसाठी लढतायत, म्हणजे यांच्यासोबत फसवणूक होते ती हजारो नागरिकांसोबत होते, 4.5 लाख फक्त 3 विभागाचे, म्हणजे टोटल जर एकूण धरले तर 5-10 लाख नागरिक हे इलेक्ट्रिकचे ग्राहक असताना, तर यांनी जर समजा आवाज उचलला तर यांना जीवानी मारायच्या धमक्या, मी जर आवाज उचलला तर मला जीवानी मारायच्या धमक्या. तर काय आमचा काय जज लोया करणार का? आमचा जज लोया करणार? पण लक्षात ठेवा, आम्ही जज लोया नाही, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आम्हीच गाडगे बाबाचे, आम्ही वंशजाव बाबासाहेबांचे. लक्षात ठेवावं सरकार, शासन, प्रशासनाने.
आणि मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी कोणी आवाज उचलत नसताना आम्ही आवाज उचलला तर काय चुकी केली का? आता मॅडम तुम्ही म्हटलं की जसं तुम्ही तक्रारी केल्या तर त्यावर काय झालं, तर बघा आमच्या जो विथ प्रूफ आहे, विथ रेव्हेन्यू स्टॅम्प 1 रुपयाचा सत्यमेव जयते लागलेला, तर आमच्या जो असे बिल आहे की 0 रिडिंगचं बिल 13,909 रुपये. 0 हे आमचा जो इलेक्ट्रिक बिल सुद्धा आहे, असं आम्ही हवेत नाही बोलत. हे बघा एक युनिटचं रिडिंगचं यांनी 13,990 रुपये. तर हे आमच्या अशा 120 तक्रारी, एका म्हातारीच्या घरी 1 लाईट आणि तिला 13,990 रुपयाचं बिल. काय प्रकार आहे हा? तर या पद्धतीचं महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी 120 तक्रारी आहेत या पूर्ण विथ प्रूफ, विथ इलेक्ट्रिक बिल 120 तक्रारी, आणि अशा 1-2 नाही तर 10,000 तक्रारी महाराष्ट्र शासनाकडे सादर झाल्या होत्या. तर मग सत्यशोधन समिती यांनी स्थापन केली होती जुन्या सरकारने. तर सत्यशोधन समितीमध्ये आम्ही ज्या ज्या गोष्टी म्हटलेल्या त्या गोष्टी सत्यशोधन समितीने रेक्टिफाय केल्या. 3 सदस्यीय ही सत्यशोधन समिती होती. या समितीच्या समक्ष माजी महापौर प्रवीणजी दटके, माजी सभापती 4-5, नगरसेवक अनेक आणि 10,000 लोकांनी, ऊर्जा मंत्र्यांनी साक्षात त्यांनी सुद्धा 5-50 तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याचा हा संपूर्ण रिपोर्ट. तर ही सत्यशोधन समिती ऑगस्ट 22, 2015 मध्ये स्थापन झाली. या सत्यशोधन समितीने आपला रिपोर्टही सरकारला, शासनाला सबमिट केला. या सत्यशोधन समितीमध्ये फॅक्ट फाइंडिंग कमिटीने साऱ्या गोष्टी रेक्टिफाईड केल्या. जिथे जिथे 420 या कंपनीने केली, जिथे जिथे अवैध वसुली केली, जिथे जिथे क्राईम आणि 2003 इलेक्ट्रिक नियमन कायदा 2003चा यांनी घात केला. कशासाठी? तर अवैध वसुलीसाठी. या पद्धतीने एका जर घरचे समजा 1,000 रुपये तर 5.5 लाख मीटर गृहीत धरा फक्त 3 विभागाचे. एका घरचे 1,000 रुपयाच्या ठीक आहे, जसं आज पहिले 500 रुपये बिल येत असेल, 200, 300, 400 रुपये बिल येत असेल, आता तिथे 1,000 रुपये येतं. जिथे 1,000 रुपये बिल येत होतं तिथे आता 3,000 येतं. म्हणजे एका कुटुंबाकडनं जर 2-3 हजार रुपये अगाऊची वसुली, तर वर्षाला 12,000 एका कुटुंबचे सरासरी धरा. तर 12,000 एका कुटुंबाला, गुणीला 5-5.5 लाख ग्राहक, 12,000 गुणीला 12×5 60 किती होतात? 6-7 अरब रुपये. 6-7 अरब रुपये. बूंद बूंद समुंदर बनता आहे म्हणते. तर अशी जर प्रत्येक घरातून, तर माझं हे म्हणणं आहे की हे फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट तर तुम्ही केला, फॅक्ट फाइंड झाली, 420 दिसली, कोण कायदेशीर काम करतंय, कोण वसुली करतंय, ही कंपनी कशी नागरिकांच्या, मृत झालेल्या नागरिकांच्या टाळूवरचं लोणी खातंय, हे क्लिअर झालं टेक्निकली. मग हे जर प्रूव्ह झालं तर मग त्या कंपनीला अभय देणारे कोण? त्याच कंपनीला या सगळ्या सोपस्कारापायी आता कंपनीला नागरिकांनी FIR टाकले. आम्ही स्वतः 50 ठिकाणी FIR केलेले, आम्ही तक्रारी केल्या पोलीस स्टेशनला. तर नागरिक आता झोडतील म्हणून या कंपनीला अर्ध्या रात्री पळवण्यात आलं, आणि पळवण्यात आलं तर आलं, पण 180 करोड त्या कंपनीला देण्यात आले. बापरे. म्हणजे इथं नागरिकाचं 500-500 रुपयाचं बिल असलं तर त्याची तुम्ही लाईन कापता, त्याचा अपमान करता. तो नागरिक या देशाचा मालक आहे ना, आणि त्याच्या व्यवस्थेसाठी नगरसेवकापासनं तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीपासनं तर साध्या कर्मचाऱ्याच्या प्रशापासनं तर सचिवापर्यंत, साध्या नगरसेवकापासून तर मंत्र्यापर्यंत ही व्यवस्था, शेवटी ही नोकरशाही कोणासाठी आहे? ही नागरिक नावाच्या मालकासाठी आहे देशाच्या. आणि तुम्ही त्याचीच नड्डी पिचकून त्याच्याच छातीवर लाद देऊन ही अवैध वसुली करताय. सत्यशोधन समितीचा रिपोर्ट गेला कुठे? माननीय नितीन राऊत, माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री, तर माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, माननीय गृहमंत्री श्री अनिलजी देशमुख आणि वीज विभागाचे ऊर्जा मंत्री माननीय नितीनजी राऊत यांना आमचं जाहीर आव्हान आहे आणि ऑफिशियली आहे. आमच्या 120 तक्रारी नागपूर शहर सुधार समितीच्या होत्या. तर त्यांना आव्हान आहे की या फॅक्ट फाइंडिंग कमिटीच्या रिपोर्ट प्रमाणे जी ती प्रायव्हेट ठेकेदार कंपनी होती, पहिले तर तिला आणा, तिला बांधून आणा, तिच्या मुसक्या बांधा. कोणी गैरकायदेशीर कारवाई केली, मागे माझ्या माहितीस आहे की एका एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी आत्महत्या सुद्धा केली रेल्वे रूटवर. चीफ इंजिनियरनी आत्महत्या सुद्धा केली रेल्वे रूटवर. ती पेपरची बातमी कुठे गाळ झाली नंतर माहित नाही. पेपरमध्ये असंच होतं, आम्ही छापायला दिलं तर येत नाही, आणि कंपनीने जर छापायला दिलं तर पेपरवाले खूप गाजाबाजा करून छापतात. हे बाब पेपरवाल्यांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. आम्ही जर काही गोष्ट सांगितली तर ते प्रूफ मागतात. कंपनीला का प्रूफ नाही मागत? कंपनीचे ते बांधलेले आहेत का? कंपनीचे बैल आहेत का हे पत्रकार आणि काही मीडियाचे काही जर घटक जे आहेत ते काय त्यांना पैसे मिळतात का? तर म्हणजे तुम्ही नागरिकाचा जीव गेला तरी 72, पण तुम्ही काम कंपनीवाल्यांचंच करणार.
तर म्हणून या इंटरव्ह्यूच्या कृषी समृद्धीच्या माध्यमातून आमचं त्या माननीय गृहमंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय ऊर्जा मंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही हे 10 लाख मीटर पहिले काढा. हे डुप्लिकेट मीटर आहे, याची चौकशी करा, सीबीआय चौकशी करा. माननीय मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की सीबीआय चौकशी करा. 10 लाख लोकांसोबत फसवणूक करणाऱ्या वीज कंपनी, वीज मंत्री, जुने कोण मंत्री आहे त्यांची सीबीआय करा. त्यांना कोणी पाठी राखी असेल त्यांची सीबीआय करा. येऊ द्या, सत्य येऊ द्या जनतेसमोर. काय तुमचंही सेटिंग आहे का? या मंत्रिमंडळाचं जुन्या मंत्रिमंडळासोबत असेल तुमचे वैयक्तिक मित्रत्वाचे संबंध ठेवा, पण जर कोणी जनतेचा घात जर करत असेल तर त्याची चौकशी तुमचं कर्तव्य आहे. या माननीय ऊर्जा मंत्र्यांचं कर्तव्य आहे, ते संवैधानिक कर्तव्य आहे. फॉर दॅट पर्पज दे आर सिलेक्टेड अँड ॲज ए MLA अँड दे आर सिलेक्टेड ॲज ए मिनिस्टर फॉर दॅट इलेक्ट्रिक डिपार्टमेंट. तर याची चौकशी यांनी करायलाच पाहिजे. ह्या फॅक्ट फाइंडिंगमध्ये सगळं लिहिलेलं आहे. या फॅक्ट फाइंडिंगमध्ये हे सुद्धा नोंद केलेलं आहे की मीटर टेस्टिंग कशा पद्धतीने केल्या जातं, त्या पद्धतीची कुठलीच फॉर्मॅलिटी या SNDL कंपनीने केलेली नाही. MERC चे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, कुठेही या कंपनीने किंवा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ते फॉलो केलेले नाही. हा सगळा भोकणीचा अंधार आणि सर्व सामान्य नागरिकाला मार. बरं, ही अवस्था फक्त नागपुरातच नाही. नागपुरात एक डेमो झाला अवैध वसुलीचा. याच अवैध वसुलीच्या डेमोनुसार मग OCW म्हणजे ऑरेंज सिटी वॉटर वर्क पाण्याची कंपनी आली. तिचाही असाच झोलबा पाटलाचा वाडा, अशीच अवैध वसुली तिच्याही माध्यमातून, पाण्याच्या बिलाच्या माध्यमातून सुरू आहे. तर नागरिक, आता करोनाचा कार्यकाल झाला, नागरिकांची अवस्था अतिशय बिकट आहे. घरोघरी ते 370, तिथलं काही लिपाच्या ना पोताच्या कामाचं, आज घरोघरी 370 निर्माण झालेला आहे. घरोघरी संघर्ष आहे. कशासाठी? कोणत्या निमित्ताने? वीज, पाणी, आरोग्य, शिक्षा. नवरा बायकोचं भांडण सुरू आहे या विजा बिलापायी, त्या पोराच्या शिक्षणाच्या फीस पायी, त्या पाण्याच्या बिलापायी आणि आरोग्यापायी. जर कोणी घरी आरोग्य सेवेमुळे जर तडफत असेल, तर मरणप्राय वेदना भोगत असेल, तर त्यासाठी सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. म्हणून या CBI चौकशी झाली पाहिजे. माझं थेट आव्हान आहे या नवीन सरकारला की जुन्या 10 लाख मीटर टेस्टिंग, जुनी कंपनी, तिला देण्यात आलेले 180 करोड आणि हे सगळं अवैध किंवा गैरकायदेशीर कृत्य होत असताना चुपचाप डोळे मिटून मूग गिळून पाहत असणारे जे कोणी अधिकारी असेल, वरिष्ठ अधिकारी असेल, लोकप्रतिनिधी असेल, त्यांची सुद्धा CBI चौकशी झालीच पाहिजे. मान्य जर ऊर्जा मंत्री करत नसेल तर मी मान्य गृहमंत्री अनिल देशमुख जींना आवाहन करू इच्छितो की गृहमंत्री आहेत ते, त्यांनी CBI चौकशी करावी. जर ऊर्जा मंत्री लक्ष देत नसेल तर माननीय उद्धव ठाकरे यांना मी विनंती करील की साहेब, या पद्धतीची लुटमार सुरू आहे, ही लुटमार तर थांबू द्या कुठेतरी. म्हणजे नागरिकाला तुम्ही काही देऊ नका, पण कमीत कमी त्याची नरडी पिचकून अशी अवैध वसुली करून त्याचा जीव तर घेऊ नका. म्हणजे पाण्याच्या माध्यमातून लुटमार, इलेक्ट्रिक बिलाच्या माध्यमातून लुटमार, आरोग्याच्या बाबतीत तुम्ही पाहिलंच आहे. करोनामध्ये जर एखादी पेशंट गेला, साक्षात नवखरेजी पेशंट म्हणून जाऊन आले 3 लाख त्या करोनाच्या ट्रीटमेंटसाठी. अरे, जो करोना साध्या काढ्यानं कव्हर होतो, ज्या करोनाचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जवळ औषध नाही, रेमिडीज नाही, फक्त गरम पाणी प्या आणि हात धुवा. हे हात धुणे हा प्रकार तर आमच्या बापदाद्यापासून आमच्या गावात आम्ही शिकलेलो. कोणताही बाहेरचा माणूस आला तर पहिले बापूरे तू हात धुवून घे, बापूरे तू आधी गुळला करून घे, हे सगळे प्रकार. म्हणजे हे ट्रॅडिशनल पद्धतीनं इमर्जन्सी, ट्रॅडिशनल पद्धतीचे आमचे जे सोपस्कार आहे ते WHO इमर्जन्सी ट्रीटमेंट म्हणून वापरते आणि तेच आम्हाला तुम्ही फोकनाडबाजी सांगता. तर चिवत्या नागरिकांना मूर्ख कोणत्याही मंत्र्यांनी, कोणत्याही सरकारनी, कोणत्याही शासन प्रशासनाने समजू नये. यू आर मीन फॉर द पीपल, यू आर बाय द पीपल, फॉर द पीपल, टू द पीपल. यू मस्ट लिसन दीज ऑल थिंग्स. 180 करोडची जी संकल्पना आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा की कोणत्या कारणाने त्यांनी 180 करोड रुपये दिले आणि त्याचा काय वापर झाला? हां, त्यांचा जो 180 करोड रुपये जो दिलेले आहे, त्यांनी आपल्या SNDL म्हणलेलं आहे का आम्ही जो कामं केले हे बावनकुळेने म्हणलेलं आहे. काही ह्या लोकांना ट्रान्सफॉर्मर केलेलं आहे, बाकी अधिक लाईन टाकलेलं आहे, केबल लाईन टाकलेलं आहे. त्यांचे पैसे त्यांच्यावर काय होते, त्याचे पैसे दिले, ते पैसे म्हणून आम्ही त्यांना दिलेले आहे. परंतु SNDLनी त्यांचे जो काम कर्मचारी होते त्यांचे पेमेंट नाही दिले, त्यांनी NSDC कडून पेमेंट घेतलं. आणि हे किती चुकीचं. आम्ही हे याचं जो आहे सत्यशोधन समितीचं अनुपालन अहवाल मागितला आहे मी, जो शासनाला पेश केलेला आहे याचा सुधारित ते टक्के मागितलेला आहे. तर कालचीच गोष्ट आहे, कालच मला बोलले आहे का भाई आमच्यापाशी आहे नाही, जेव्हा की मला माहित आहे की अनुपालन अहवाल जो तयार केला होता या सत्यशोधन कंपनीने
बसून सन्या MNGCL SNDL और काही लोक जो डेप्यूट केले होते त्या डेप्यूट केलेल्या लोकांसोबत बसून सन्या अनुपालन अहवाल तयार केला होता जो की शासनाला पेश केलेला आहे. त्या अनुपालन अहवालाची कॉपी मागवतात म्हणते आमच्यापाशी नाही आहे. म्हणलं तुमच्यापाशी आहे सर, मला पाहिजे, नाही तर मी हे कोर्टातून घेईन. काल बोललेलो आहो मी. काल सुपरिटेंडंट इंजिनियर सोबत माझी अपीलची तारीख होती, मी त्याच्यामध्ये बोललेलो आहो. त्याच्यामध्ये मी त्यांना 2,70,000 जो मीटर परचेस केलेला आहे त्याबद्दल मी बोललेलो आहो. जो मीटर तुम्ही जवळजवळ SNDLनं लावलेले आहे जे गैरकानूनी आहे, गैर टेक्निकल आहे, ज्याचा काहीच नाही आहे, तर ते मीटर काढून सन्या फेकावर तुम्ही नवीन मीटर लावा, त्यांना ते बी बोललेलं आहो. परंतु का आता अंमलबजावणी होईल आता हे मला 20 तारखेनंतर पता लागेल. 20 रोजाचा त्यांना समय दिलेला आहे. त्याच्यामध्ये मला काय कागदपत्र बसते त्याच्यावर तर माझं सगळं काही आहे. काहून की ज्या प्रकारे तुम्ही गैरप्रकारे तुम्ही जनतेची लूट करून राहिले आहे और ज्याचे की तुम्ही लोकांना सांगता, ग्राहकाला सांगता MERC रूल और त्यांच्यापाशी MERC रूल ते नाही फॉलो करून राहिले. जसं की आपल्या मीटरचे कंप्लेंट आपण करतो त्या हप्त्याभरामध्ये अगर कंप्लेंट नाही झाली तर पर विकली 50 रुपये फाईन आहे. तुम्ही कंप्लेंट करता कोणत्या याची त्याच्यापासून त्याला MERC रूलने हे ग्राहकासाठी नियम बनवलेले आहेत. ते चार्जेस अजून पावतर देऊन नाही राहिले म्हणते त्यासाठी तुम्ही इकडे जा तिकडे जा, त्याने लोकांना घुमवत आहे. यानी ह्या प्रकारे MNGCL बी हे कार्य करत आहे और आज ते बी सुद्धा झिरोवर मीटर लावत आहे. त्यांच्यापाशी म्हणते आमच्यापाशी मीटरशी संबंधित काही जानकारी नाही, आम्ही का द्यायचं. अच्छा, साधारण नागरिकांना हे टर्म समजत नाही, ते छोट्या छोट्या अक्षरातल्या भाषा त्यांना समजत नाही, तर साधारण नागरिकांनी समजावं की त्यांची फसवणूक कशा प्रकारे होत आहे, ते युनिटचं काय प्रोसेसिंग असतं ते थोडं आम्हाला सांगा. म्हणजे साधारण नागरिकाला समजायला हवं की त्यांची फसवणूक अगदी होत कशा प्रकारे. त्यांची फसवणूक का होऊन राहिली आहे, त्यांनी हर एक प्रकारचे टॅक्स लावलेले आहे. आता का आपण इन्कम टॅक्स पेड करतो का त्याच्यामध्ये का अलग अलग आहे का. सर्व्हिस टॅक्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सपोर्टिंग चार्जेस लावलेला आहे का. इन्कम टॅक्सवाल्याने बी लावायला पाहिजे, GST वाल्याने लावल्या पाहिजे. ह्या लोकांनी नाना प्रकारचे टॅक्स लावून सन्या लोकांची गलत तरीक्याने फसवणूक करतात. जेव्हा आपण तिथं विचारायला जातो कोणी ग्राहक तर त्याला सॅटिस्फाई नाही करत ते लोक. त्याला म्हणतो पहिले बिल भरा नंतर आम्ही तुम्हाला पाहू. तो बिल कुठून भरणार. हे गलत तरीक्याने बिल पडून राहिलेलं आहे. गैरकायदेशीर पद्धतीने आलेलं गैरकायदेशीर बिल त्यांनी का भरावं, म्हणजे ही शासनाची जबाबदारी नाही का. जर ग्राहकाने विचारलं की तुम्ही अमका टॅक्स लावला, 12, 20, 25 प्रकारचे टॅक्सेस तुम्ही लावलेले आहे आणि त्या पद्धतीचे टॅक्सेस लावताना इथे बघा आता हे आपल्याला ताजं आकार घेऊन राहिले, भाडा घेऊन राहिले, तर भाई मीटरचं भाडं किती आहे हे तर आम्हाला दाखवा. वीज शुल्क, वीज विक्री कर, वजा सरासरी देयकाची रक्कम, वहन आकार, वीज आकार, स्थिर आकार, अमका आकार, ढमका आकार, टमका आकार. अरे हे तर सगळं निराकार आहे ना, सगळं झिरो बजेट. एक टॅक्स लावा ना. आज कॉर्पोरेशन वाला बी एकच टॅक्स लावतो जो पर्सेंटेज आहे ते यांनी बी पर्सेंटेज लावा. 10% लावा, 25% लावा, 50% लावा, तुम्हाला जो लावायचा आहे. मग काय तुम्ही हे नाना प्रकारचे टॅक्स लावून ठेवलेले आहे. आणि इलेक्ट्रिक बिलावर जर बिल नसेल भरलं तर हे चक्रवाढ पद्धतीने व्याज लावतात. म्हणजे मूलभूत अधिकार पूर्तता करण्यासाठी हा मूलभूत अधिकार आहे. वीज हा मूलभूत अधिकार आहे. वीज, पाणी, आरोग्य, शिक्षा हा मूलभूत अधिकाराची पूर्तता करताना जर सरकारचा विषय सरकारने आता हे जसं SNDL कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट दिला, SNDLनी तर 10 पटीने 25 पटीने वसुली करून टाकली, पण कर्मचाऱ्यांना दिलेली नाही. 250 पोरांना नागपूरच्या आम्ही त्या पोरांना समजत होतो की अरे बाबा रे तुम्ही हे SNDL कंपनीच्या भ्रामक गोष्टीत येऊ नका, तुमच्या माध्यमातून हे नागरिकांचा गळा कापतील आणि उद्या हे तुम्हालाही लाथ मारतील. शेवटी तेच झालं. कंपनीने त्या 250 पोरांना काढून फेकून दिलं. त्यांच्या रोजगाराची, त्यांच्या मानवाधिकाराची कोणालाही काही चिंता नाही ना. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ही सुपरविजन ऑथॉरिटी आहे. जर ठेकेदाराला ठेका मिळाला तर त्याच्यावर सुपरविजन कोणी करायचं, तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने करायचं. विद्युत वितरण कंपनीला दिशानिर्देश कोण देईल, तर मंत्री देईल. तर मंत्री डोळे झाक, विद्युत वितरण कंपनी डोळे झाक आणि SNDL सारखी कंपनी तिथं अवैध वसुली तिची सुरूच, गुंडांना घेऊन वसुली. ह्या सगळ्या गोष्टी फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये आलेल्या आहेत. यांचा जो प्रॉपर यंत्रणा नाही, मीटर टेस्टिंगची यंत्रणा आहे. हे स्वतः सांगतात की आमच्या जो मीटर टेस्टिंग ज्या पद्धतीने टेक्निकली MERC कोडनुसार मीटर टेस्टिंग व्हायला पाहिजे त्या पद्धतीची यांच्या जो यंत्रणाच नाही. म्हणजे काय आहे काय हा. तर ही माहिती आम्ही हवेत बोलत नाही. हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. यांच्या नवखरेजींच्या मिसेसच्या नावाने तो कर्मचारी येतो आणि यांच्या मिसेसच्या नावाने साईन करून तो डुप्लिकेट मीटर लावून जातो. अरे यांनी ती तक्रार पोलीस स्टेशनला केली,
टेस्टिंगची. पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर पोलीस विचारतात हे असं कसं ते तसं कसं. तर हे सगळी मिलीजुली सरकार. म्हणून माननीय गृहमंत्र्यांना आमचं म्हणणं होतं, म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना या विषयात लक्ष घालण्याचं आम्ही जाहीर आवाहन करतोय. कारण की ही परिस्थिती फक्त नागपूरची नाही. मागे ते होगडेजींनी सांगितलं, ग्रामीण कास्तकारांना सुद्धा या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मीटरनी अक्षरशः लुटलाय, चोपलाय, झोडपलाय ना आताही दणके देणं सुरूच आहे. म्हणजे आत्महत्येसाठी जर समजा कोणी प्रवृत्त करत असेल तर त्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीलाही आत्महत्येसाठी, कास्तकारांच्या, नागरिकांच्या आत्महत्येसाठी जबाबदार समजून त्यांच्यावरही गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. का बरं? तुम्ही जिथं 3 हॉर्स पॉवरची मोटर आहे तिथं 5 हॉर्स पॉवरचं बिल लावता कास्तकाराला. एक तर तुम्ही 12 तास वीज देत नाही, 24 तास वीज देत नाही, 8-10 तास देता. आणि ती कोणाच्या हिशोबाने देता? म्हणजे इकडं रात्र झाल्यानंतर तुम्ही व्होल्टेज फुल करता. रात्र झाल्यानंतर व्होल्टेज फुल म्हणजे त्या कास्तकारानं दिवसभर आपली अशी तशी करावी आणि रात्री त्या बांधावर, रात्री ते पाणी ओलाला त्यांनी वावरात जावं, इचू काट्यात त्यांनी पडू गाडणात पडू मरावं, असं तुमचं धोरण आहे का? म्हणजे शेतकऱ्यांचं मरण हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचं धोरण? तर ही चूक आहे, ही फसवणूक आहे. 50,000 कोटीचा तो लफडा, 7 अरब रुपयाचा हा लफडा. म्हणजे आणि हे पैसे गेले कुठं? अरे पुन्हा तुम्ही नागरिकांना म्हणता ते बिल नाही, पहिले भरून टाका. अरे पहिले भरून टाका म्हणजे तुम्ही हे गैरकायदेशीर बिल पाठवलं, हे कोणत्या पद्धतीने पाठवलं, कोणत्या नियमानुसार पाठवलं, त्याच्यात काय प्लस केलं, काय मायनस केलं, ते कायदेशीर आहे की नाही आहे. असं गैरकायदेशीर बिल पाठवायचं आणि वरून म्हणायचं तुम्ही पहिले ते भरून टाका. काय प्रकार आहे हा? तर ही फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे. नागरिकांच्या अज्ञानतेचा फायदा कोणी विशिष्ट कंपन्यांना फायदा पोहोचवण्याचा जर प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ असा की संबंधित शासन आणि प्रशासन सुद्धा त्या अवैध वसुलीत युक्त आहे, त्या अवैध वसुलीत इन्व्हॉल्ड आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणूनच माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांना आव्हान आहे की तुम्ही या इलेक्ट्रिक 10 लाख मीटरची चौकशी करावी, या जुन्या मंत्र्यांच्या कारभाराची चौकशी करावी, त्या SNDL ची चौकशी करावी. SNDL हा सगळा गैरकायदेशीर प्रकार करत असताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पाहत होती. म्हणजे जर समजा कोणी महिलेवर अत्याचार करत आहे, कोणी खून करत आहे, कोणी दरोडेखोरी करत आहे आणि असं सगळं सुरू असताना जर एखादी पोलीस अधिकारी चुपचाप पाहत असेल तर याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? याचा अर्थ तो अधिकारी या सगळ्या गैरकायदेशीर प्रकारात लिप्त आहे, समाविष्ट आहे किंवा त्याचं त्या गैरकायदेशीर अन्याय अत्याचाराला समर्थन आहे. सर मला सांगा की हे तर 120 कंप्लेंट्स तुमच्याकडे आहेत, पण आतापर्यंत जेवढे लोक जागरूक नाही आहे या बाबतीत त्यांचे पण बिल्स येत असेल, कोणाला 50 रुपये एक्स्ट्रा, कोणाला 100 रुपये एक्स्ट्रा, पण त्यांच्याकडे पैसे असल्याने बहुतेक ते लक्ष नसेल देत. तर असं पण होऊ शकतं का? कारण 120 फक्त कंप्लेंट्स आल्या पण केसेस तर याच्यापेक्षा जास्त नाही. टोटल सत्यशोधन समिती जेव्हा बसली होती इन्क्वायरीसाठी तेव्हा 10,000 कंप्लेंट लोकांनी 10,000 कंप्लेंट्स लोकांनी टाकल्या होत्या. 120 तर आमच्या या विथ रेव्हेन्यू स्टॅम्प, विथ झेरॉक्स. म्हणजे कोणी तांत्रिक अडचण निर्माण करू नये की बा यांची कंप्लेंट आहे तुम्ही कशी आणली. शासन आपल्या हिशोबाने आपल्या ओंजळीनी दूध पाचतं पाणी पाचतं कोणालाही है ना. तिथे नियम कायदा कानूनचं काही घेणं देणं नसतं कोणाला. तर त्यामुळे आम्ही आमच्यातर्फे 120 तक्रारी स्पेशल टाकल्या होत्या, पण टोटल नागरिकांनी 10,000 तक्रारी, त्या तक्रारी कोण्या मातीत गेल्या की चुलीत गेल्या की कोणत्या SNDLनी नेल्या की आणखी अंबानी अदानींनी नेल्या ते अजूनही आम्हाला नागरिकाला कळलेलं नाही. म्हणूनच ही आमची विनंती आहे की एकाही केसवर आतापर्यंत कार्यवाही झाली नाही. अधिक त्याचसाठी मी 22/1/2020 ला त्यांना पत्र देण्यात आलंय की MSDCL और SNDLच्या भोंगर कारभाराबद्दल परिचर्चा करण्यासाठी समय मागितला. माजी मंत्री, मुख्यमंत्री, वर्तमान मंत्री, ऊर्जा मंत्री, माझे वर्तमान मंत्री, ऊर्जा मंत्री ह्या लोकांना सगळ्याला लेटर दिलं, कलेक्टरला लेटर दिलं. अजून पाव तर त्यांनी समय दिला नाही. 1 वर्षाचा काळ होत आलेला आहे. काही प्रतिक्रिया नाही, एका पत्राचं उत्तर नाही, फक्त SMS आलेला आहे. काय SMS तुम्ही सांगाल आम्हाला? हे घ्या, तुम्ही स्वतः वाचू शकता का आम्ही फॉरवर्ड केलेला आहे. हा सीएमओचा हा टपाल आहे. नमस्कार, आपले 22/1/2020 रोजीचे पत्र प्राप्त झाले. पाठपुराव्यासाठी 4252/2020/2020 सीएमओ टपाल पहा. विषय SNDL कंपनी व महावितरणच्या भोंगळ कार्यासंबंधी परिचर्चा करण्याकरता आपला अमूल्य वेळ मिळण्याबाबत.
तर हे मीटर कसे लावून राहिले, हे मीटर काढून फेकावे. लोक म्हणतात की 100 युनिट माफ करा. अरे 100 युनिट कोणते याचे माफ करायचे, ह्या चोरीचे मीटरचे, जो चायनानं फेकलेले मीटर, कचरा म्हणे डुप्लिकेट मीटर, ते आणून सण लोकांच्या घरी लावत आहे. त्या मीटरचे 100 युनिट कमी करायचे आणि ते मीटर काढून फेकावं, टेस्टेड मीटर लावा, आम्ही फीस भरायला तयार आहोत. आता जे बी येईल ते. काही काळापूर्वी भरपूर सारे आंदोलन झाले, लोकांनी प्रोटेस्ट केला की बरोबर. वीज बिल माफ करा किंवा कमी करा. तर त्याच्यावर काही ऍक्शन घेतलं गेलं? बघा, वीज बिल माफी तसं तर शासनाला ते कळायलाच पाहिजे की कुठलीही शासन सुविधा सेवा पूर्तता करणे हे शासनाचं कर्तव्य आहे. शासनाला धंदा, शासनाला बिझनेस करण्याचा अधिकार नाही आणि नागरिकांच्या छातीवर बसून नड्डी पिचकून बिझनेस करण्याचा अधिकार शासनाला कोणत्याच स्तरावर नाही. शासन मूलभूत सुविधा पूर्ततेसाठी आहे. शासन या सेवा सुविधेसाठी कोणी कॉन्ट्रॅक्टर जर नियुक्त करत असेल तर त्याच्यावरही वॉच ठेवणे, त्यांनी जर समजा गैरकायदेशीर कृत्य करत असेल तर त्याच्यावर कारवाई करणे हे शासनाचं परम आद्य कर्तव्य आहे. ते मागील सरकारने बिलकुल केलं नाही. उलट जर समजा ठेकेदार अवैध वसुली करत असेल तर त्याला संरक्षण मागील सरकारने दिलं, तर मागील सरकारने संरक्षण दिलं. आता हे बघा, हे पूर्ण इथे लिहिलेलं आहे की क्रॉस एक्झामिनेशन ऑफ व्हिजिलन्स हेड SNDL. It was observed during a hearing of the committee that the testing engineers are not technically competent to perform meter testing job and are misleading the consumers on working of meters. हा माझा रिपोर्ट नाही आहे, हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे संचालक, ग्राहक मंचाचे डायरेक्टर, अध्यक्ष, पदाधिकारी, आणखी टेक्निकल पर्सनॅलिटी असताना ही जी त्रिसदस्यीय फॅक्ट फाइंडिंग कमिटी, तर ह्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीने हे सगळे काढलेले आहे. म्हणजे आम्ही जे तोंडी बोलतो, सर्वसामान्य नागरिकांच्या स्वरूपात बोलतो, ते सगळं टेक्निकली इट इज फ्रेम. दॅट इज अ व्हेरी सिरियस क्राईम. देन व्हाय नो वन इज टेकिंग द ऍक्शन? तर आता जो तुम्ही प्रश्न विचारला की वीज माफी संदर्भात लोक आंदोलन करतायत, विदर्भ राज्य आणि विदर्भ राज्यासाठी लढणाऱ्या समस्त संघटनांच्या माध्यमातून ती मागणी बरोबर आहे. कारण की इमर्जन्सी आहे, मरता क्या नाही करता. आताच एका मान्य उत्तर नागपुरातलाच एका पोरांनी स्वतःला वीज बिलापायी पेटवून घेतलं. ही परिस्थिती आहे नागपुरातली. हीच अवस्था ग्रामीणमध्ये आहे, हीच अवस्था मुंबईत सुद्धा आहे. कोणाला दिसत नसेल किंवा पाहायची नसेल तो भाग निराळा आहे. पण वीज माफी दॅट इज नॉट अ सोल्युशन. कारण की वीज माफी तुम्ही कशाची मागताय? अरे गैरकायदेशीर बिलाची तुम्ही वीज माफी मागताय. गैरकायदेशीर बिल आहे हे सगळे, गैरकायदेशीर बिलाची तुम्ही माफी मागताय. अरे पहिले तर हे गैरकायदेशीर बिल कसं येतंय, कोणामुळे येतंय? तर त्या मीटरमुळे येतं. पहिले तर हे मीटर पेटवून टाकायला पाहिजे सरकारने. दुसरी गोष्ट, ज्यांनी हे गैरकायदेशीर मीटर लावले आणि त्यांनी त्या गैरकायदेशीर मीटरच्या माध्यमातून गैरकायदेशीर बिल वसुली केली, त्याची CBI इन्क्वायरी व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ही सेवा आहे, नागरिक अधिकाराची पूर्तता करणे हे सरकारचं कर्तव्य आहे. दॅट इज नॉट देअर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. म्हणजे त्यांना प्रॉफिट कमवण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही किंवा प्रॉफिट कमवण्यासाठी धंदा करण्यासाठी हे माध्यम नाही. सेवा सुविधा पूर्तता करणे हे शासनाचं कर्तव्य आहे. त्यामुळे जुने मीटर 10 लाख मीटर यांनी हे पेटवून टाकावे. नवीन मीटरमध्ये या सगळ्या बाबींचा समावेश करून असे मीटर लावावे की जे ॲक्युरेट, जे सर्टिफाईड असतील, ओके टेस्टेड असतील, असे मीटर, वैद्य मीटर लावावे. वैद्य मीटरच्या माध्यमातून वैद्य बिल येईल. दुसरी गोष्ट, अवैध 7-7 अरब रुपयाची अवैध वसुली करून टाकली. आता कायचे बिल मागता तुम्ही? सरकार, आमदार, खासदार, मंत्री हो, कायचे बिल मागता तुम्ही? वसुली केली ना 7 अरब रुपयाची, 50,000 कोटीचं डबल बिल दाखवलं ना कास्तकारायला, तर मग आता कायचे वसुली, कायचे पैसे द्यायचे तुम्हाला? म्हणजे 5 के 25 बनाना अब्बा का नाम चला ना. 1 रुपयाची वस्तू तुम्ही 12-12 रुपये लावाल आणि वरून पुन्हा मीटर काट डालेंगे, गुन्हे दाखल कर डालेंगे. अरे तो नागरिक होईन, देशाचा मालक होईन, तुम्ही नौकर आहात ना, सगळे नौकर आहात तुम्ही कायद्यानुसार, तर नौकरांनी नौकरासारखं राहावं. दुसरी गोष्ट, नागरिकांसाठी ती महत्वाची बाब आहे. नागरिकही आपला आला मीटर रिडिंग वाला, पाहिलं मीटर इतकं झालं, तो कधी लिहून ठेवत नाही. आम्ही मीटर रिडिंग शीट्स लोकांना वाटल्या, मोफत वाटल्या, की त्या मीटर रिडिंग शीट्स मध्ये तुम्ही मीटर रिडिंग लिहून ठेवा. नागरिकांना मीटर रिडिंग माहीतच नसतं, त्यामुळे तो झोलझाल करतो. 100च्या वर वेगळा रेट लागतो, 100च्या खाली वेगळा रेट लागतो. तर तो रीडर जो राहतो त्याला फक्त एकच सांगितलं जातं की तू 100च्या वर रिडिंग टाकून दे. डायरेक्ट डबल टिबल वसुली होते.
तर अशा पद्धतीने ही फसवणूक आहे. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा अतिशय जागरूक राहायला पाहिजे. आणि नागरिक जोपर्यंत जागरूक राहत नाही, नागरिक कधी पक्ष, पार्टी, जाती, धर्म, कधी मंदिर मस्जिद आडवं येऊन जाते, कधी आणखी काही आडवं येऊन जाते. म्हणजे नागरिकाचं जेव्हा जेव्हा हे असं काही आंदोलन तयार होतं तेव्हा नागरिकांची दिशाभूल केल्या जाते, त्याचं लक्ष विकेंद्रित केल्या जाते. तेव्हा नागरिकांनी सुद्धा अतिशय जागरूक राहिलं पाहिजे. कारण की आता हे आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे, तर मी आरक्षणाच्याही आंदोलनात सुद्धा आरक्षण हे संवैधानिक अधिकार आहे, तो मिळालाच पाहिजे. अरे पण आरक्षण तेव्हा घेण्याच्या लायकीचे तुम्ही नागरिक हो तेव्हा राहाल जेव्हा तुमचं रक्षण होईल. अरे तुम्ही जिवंतच नाही राहणार, तुमचा परिवारच डिस्टर्ब राहील, तुमच्या घरोघरी भांडण तंटे चालेल, मानसिकरित्या तुम्ही डिस्टर्ब राहाल, परिवारातले सदस्यामध्ये वितुष्ट निर्माण होईल. तर तुमच्या घरी जर समजा शांतता नांदणार नाही, तुमच्या घरी जर समजा काश्मीर, भारत, पाकिस्तान जर निर्माण झालेलं असेल तर कसं होईल या देशाचं, कसं होईल या राज्याचं. आणि वरून पुन्हा वसुली. सगळ्या सरकारला ही विनंती आहे की हे फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट, डुप्लिकेट इलेक्ट्रिक मीटर, ही जी इलेक्ट्रिक वसुलीची सिस्टम आहे ती त्या सिस्टमला क्लिअर केलं पाहिजे. क्लिअर, बिलकुल क्लिअर पाहिजे. आणि बिल माफी, तर बिल माफी करण्याचा प्रश्न येतोच कुठे. अरे गैरकायदेशीर बिल आहे त्याच्यासाठी तुम्ही जबरदस्ती, त्याच्यात तुम्ही म्हणजे पहिलेच तुम्ही गैरकायदेशीर बिल पाठवलेलं आहे आणि ते वसूल न म्हणजे ती माफी कशी काय आपण माफी मागणार त्याला. आपण हे म्हणायला पाहिजे नागरिकांनी की डुप्लिकेट मीटरद्वारे जेवढे बिलं पाठवलेले आहेत ते सगळे डुप्लिकेट बिलं आहे. डुप्लिकेट बिल भरण्यासाठी सक्ती करू नये आणि डुप्लिकेट बिल असल्यामुळे ते सगळे बिलं माफ करण्यात यावे असा नागरिकांचा सुद्धा हा स्टँड असायला पाहिजे. विदर्भवादी संघटना लढत आहेत, पण या बाबतीत, या मुद्द्याच्या बाबतीत त्यांनी या पद्धतीने कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे असं आमचं आव्हान. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत जुळले आणि एक खूप महत्त्वाचा मुद्दा आमच्या समोर आणला. कारण एक फक्त वीज बिलामार्फत अरबांचा घोटाळा होऊ शकतो हे साधारण जनतेच्या लक्षात येणारी बाब नक्कीच नाही आहे. कारण आपण सहसा विचार करतो की हां 50 रुपये तर जास्त आलंय, झालं असेल, कोणतं मशीन जास्त चालवलं. साधारण जनता हा विचार करून शांत बसून जाते की हां होऊ शकते की रेट वाढले असतील, युनिट जास्त असेल, पण लक्ष देत नाही. पण इथे सरांनी खूप महत्त्वाची गोष्ट इथे सांगितलेली आहे की आपल्याला जागरूक राहणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा पण मीटर रिडिंगसाठी कोणी आपल्या घरी येतं तेव्हा आपल्याला पण ते नंबर्स नोट करून ठेवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही, आपल्यावर चुकीचे बिल, गैरकायदेशीर बिल आपल्याकडे येणार नाही. तर असेच महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा बघण्यासाठी तसेच जागरूक राहण्यासाठी बघत राहा कृषी समृद्धी टीव्ही, न्यायासाठी खंबीर व्यासपीठ.